नमस्कार, मी शुभम राज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया WFI भारतीय कुस्ती महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्या विरोधात केंद्र सरकारने मोठी कारवाई केली. केंद्र सरकारने आता संपूर्ण कुस्ती संघटनेलाच बरखास्त करून संजय सिंह यांना निलंबित केलं आहे. त्यामुळे आता संजय सिंह हे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहणार नाहीत. भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. त्या निवडणुकीमध्ये भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यामध्ये कुस्तीपटू अनिता शेवरान यांचा पराभव झाला होता. या निकालानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनेही कुस्तीतून निवृत्ती घेतली होती. यानंतर मोदी सरकारने यावर कारवाई करत नव्या कुस्ती संघटनेला निलंबित केले आहे. तसेच कुस्ती संघटना रद्द करतानाच क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगितीही दिली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यांच्या ताफ्यातील 2 गाड्या एकमेकाला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या अपघातामध्ये मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झालेले असून याच गाडीमध्ये मंत्री तानाजी सावंत होते. तरीही त्यांना मात्र कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नसून मंत्री तानाजी सावंत सुखरूप आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे काल 24 डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावरती होते. सकाळी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते ज्योतिबा दर्शनाला जात असताना कोल्हापूर पन्हाळा मार्गावरती रजपूतवाडीजवळ हा अपघात झाला. महाराष्ट्र राज्यात JN1 कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या पाठोपाठ कोल्हापुरात गुरुवार दिनांक 22 डिसेंबर रोजी कोल्हापुरात 12 वर्षीय अल्पवयीन मुलगा कोरोना बाधित सापडला होता. आयसोलेशन मध्ये असतानाच त्याची चाचणी झाली तेव्हा त्याचा अहवाल कोरोना बाधित आला. दरम्यान त्याच्या थुंकीचा नमुना राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवला होता. त्याचा अहवाल काल रविवार 24 डिसेंबर रोजी आला असून त्याला JN1 या व्हेरियंटची लागण झाली असल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. त्याला सध्या कोल्हापूरमध्ये CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्ह्यात 33 लाख लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याने कोरोनाचा धोका टळला आहे. असे असले तरी ज्यांना गंभीर आजार आहेत अशा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. अशा व्यक्तींनी जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे म्हणाले, कोरोनाचा JN1 हा व्हेरियंट वेगाने पसरणारा असला तरी तो जीवघेणा नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. CPR मध्ये कोरोना उपचारासाठी स्वतंत्र कक्ष आहे. 35 ICU बेड आहेत. चाचणीसाठी जिल्हा प्रयोगशाळा आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक पण आहे. औषध साठाही पुरेसा आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच रुग्णांनी घाबरून न जाता तातडीने तपासणी व उपचार घ्यावेत. वारणा खोऱ्यातील आदर्शवत व्यक्तिमत्व व धन्वंतरी हॉस्पिटल कोकरूडचे संस्थापक आदरणीय डॉक्टर SN पाटील बापू यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त जांभूर तालुका शाहूवाडी येथे डॉक्टर SN पाटील फाउंडेशन, आनंदराव माईंगडे चॅरिटेबल ट्रस्ट, स्वामी विवेकानंद कला क्रीडा मंडळ, महाजन कन्सर्न्स, HP गॅस एजन्सी शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास विरळे जांभूर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराचा सुमारे 275 जणांनी लाभ घेतला असून सुमारे 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिबिराचे उद्घाटन माजी बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद कोल्हापूर सर्जेराव पाटील पेरडीकर, दत्त सेवा समूहाचे संस्थापक आनंदराव माईंगडे, जांभूरचे सरपंच दिलीप निकम, माजी सरपंच बाजीराव डिगे, विरळेचे माजी सरपंच कृष्णा पाटील, तुरुकवाडीचे माजी सरपंच RS पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले. या भव्य शिबिरामध्ये मूळव्याध, रक्तातील साखर, हृदयरोग, स्त्रीरोग, बालरोग, हाडांची, डोळे व त्वचा आणि तसेच मेंदू व मणक्याची तपासणी करण्यात आली.
यावेळी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना सुमारे 4 लाखांची मोफत औषधे वाटप करण्यात आली। यावेळी डॉक्टर S.N. पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन उषा शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉक्टर H.P. पाटील, माजी चेअरमन डॉक्टर N.P. पाटील, माजी सरपंच शिवाजीराव सोनवले, व्हाईस चेअरमन अजय पाटील, संचालक शंकर पाटील, शंकर बामणे, अमर पाटील, कृष्णात पाटील, डॉक्टर पंकज पाटील, HP गॅस एजन्सीचे शिराळाचे श्रेयस महाजन, धनश्री मेडिकलचे संस्थापक सदाशिव पाटील, पतसंस्थेचे जनरल मॅनेजर तानाजी बामणे, कर्ज मंजुरी अधिकारी सुमंत माळी, प्रशासकीय अधिकारी संजय पाटील, कर्ज वसुली अधिकारी युवराज माईंगडे, जांभूर येथील जगन्नाथ पाटील, बळवंत कोठारी, मारुती पाटील, रंगराव भोसले, केशव डिगे, सुरेश पाटील, संजय पाटील, किसन पाटील, जालिंदर लोहार, सौ आनंदी पाटील, सौ लक्ष्मी पाटील, कोल्हापूर येथील डॉक्टर M.B. पोतदार, डॉक्टर अवधूत देशपांडे, दत्तसेवा पतपेढीचे लक्ष्मण पाटील, दत्तसेवा विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश पाटील, प्रमोद पाटील, चरणचे शाखाधिकारी हरिभाऊ पाटील, मलकापूर शाखाधिकारी रमेश गिंडे, शिराळा शाखाधिकारी अनिल सावंत, तुरुकवाडी शाखाधिकारी विद्या धस, सागर खांडेकर, सागर माईंगडे, युनुस मुलाणी आदींसह सांगली व इस्लामपूर भागातील औषध वितरक डॉक्टर S.N. पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबादप्रमाणे डॉक्टर S.N. पाटील फाउंडेशन, तुरुकवाडी, तालुका शावडी, जिल्हा कोल्हापूर, श्री आनंदराव माईंगडे चॅरिटेबल ट्रस्ट, तुरुकवाडी, तालुका शावडी, जिल्हा कोल्हापूर आणि स्वामी विवेकानंद कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ शिराळा आणि HP गॅस एजन्सी महाजन कन्सल्ट शिराळा यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी मौजे, जांभूर, तालुका शावडी, जिल्हा कोल्हापूर येथे सर्वरोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर तसेच मोफत उपचार शिबिर आयोजित केले आहे। या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्याला लाभत आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय आनंदराव माईंगडे साहेब, माननीय पाटील साहेब विरळे सरपंच, माननीय निकम साहेब जांभूर सरपंच, माननीय कोठारी गुरुजी, इतर सर्व मान्यवर सदस्य यांच्या उपस्थितीत आपण आज सकाळी या ठिकाणी शिबिराचं उद्घाटन करून कार्यक्रम सुरू केलेला आहे। तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो। गेल्या 1.5 वर्षात महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागात आधुनिकता आणली, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली, नोकर भरतीचा प्रश्न मार्गी लावून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत विकासाचा कायापालट केला, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केला। ते गारगोटी तालुका भुदरगड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलत होते। 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटा असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून 15 कोटी रुपयांच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले। आरोग्यविषयक सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीचे लोकार्पण आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते व खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी तसेच आरोग्य विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते। यावेळी मंत्री सावंत म्हणाले, महाराष्ट्र विकासाच्या दिशेने जात असून या गतिमान सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक प्रकारचे निर्णय घेऊन मोठ्या प्रमाणात कामे पूर्णत्वास नेली आहेत। या कामांचे लोकार्पण तसेच सादरीकरण येत्या काळात मोठ्या प्रमाणात करणार आहे। यावेळी त्यांनी माध्यमांना आवाहन केले की शासनाच्या लोककल्याणकारी निर्णयांची व झालेल्या कामांची वस्तुस्थिती लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वास्तव स्वरूपात जनतेसमोर मांडा। राज्यात आरोग्य सेवेचे आधुनिकीकरण करताना प्रत्येक दुर्गम भागात चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळावी, 12.5 कोटी जनतेचे आरोग्य सुदृढ
व वैचारिकदृष्ट्या चांगले हवे यासाठी मोफत उपचार सुरू केले. राज्यातील प्रत्येक शासकीय दवाखान्यात आता 3 ते 4 पट OPD वाढल्याचं चित्र सर्वत्र आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यात राज्यभर फिरता दवाखाना सुरू होणार आहे. यामध्ये 2 डॉक्टरांचे पथक, 4 बेडची सुविधा व त्या फिरत्या दवाखान्यामध्ये 65 प्रकारच्या रक्ताच्या चाचण्याही केल्या जाणार आहेत. यावेळी त्यांनी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी भुदरगड तालुक्यात मागणी केलेल्या 14 कलमी कार्यक्रमांमधील विविध विकास कामांचे प्रश्न येत्या 2 महिन्यात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. भुदरगड तालुक्यामध्ये 114 गावामध्ये 1,60,000 लोकसंख्या असून गारगोटी शहराची लोकसंख्या 16,000 आहे. त्यासाठी हे उपजिल्हा रुग्णालय आरोग्यविषयक सुविधांसाठी वरदानच ठरणार आहे. ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यामुळे रुग्णालयाकडील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रसूती, प्रयोगशाळा, चाचण्या इत्यादी मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सर्व आरोग्य सेवा तसेच सुविधा मोफत योजनेमुळे रुग्णांचा वाढता प्रतिसाद पाहता ही संख्या दुप्पट होऊन भुदरगड वासियांना त्याचबरोबर आसपासच्या वाडी वस्त्यांमधील लोकांना अतिशय चांगली दर्जेदार आरोग्य सेवा देता येणे शक्य होणार आहे. नवीन इमारतीत सुरू करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा व रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या इतर आवश्यक सुविधांची पाहणी मंत्री तानाजी सावंत व इतर मान्यवरांनी केली. आमदार प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी मंत्री तानाजी सावंत, चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह शासनाचे आभार मानले. दुर्गम अशा भुदरगड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक चांगली सुविधा निर्माण झाल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक मनुष्यबळ देण्याची मागणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली. खासदार संजय मंडलिक यांनी भुदरगड तालुक्यात चांगल्या आरोग्य सेवा व चांगले रस्ते निर्माण झाल्याचे सांगितले. क्रांतिकारक व शिक्षण तज्ज्ञ म्हणून ओळख असलेल्या भुदरगड तालुक्यात सर्वसामान्यांसाठी शासनाने चांगले प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. प्रास्ताविक डॉक्टर दिलीप माने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार निर्मळे यांनी केले तर आभार डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी मानले. शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाताळ हा सण साजरा होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच सर्व चर्चमध्ये देशाच्या शांततेसाठी, आरोग्यासाठी यावेळी विशेष प्रार्थना, भक्ती, उपासना, गाण्यांचे तसेच विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस 25 डिसेंबर सर्वत्र नाताळ सण म्हणून साजरा केला जातो. डिसेंबर महिना सुरू झाला की सर्वत्र नाताळच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित गाणी, नाटिका कार्यक्रमातून सादर केल्या जातात. सर्वात जुन्या आणि इतरही चर्चवर तसेच शहरातील दुकाने, इमारती, मॉल्सवर आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात 8 ते 10 प्रमुख चर्च आहेत. शहरातील वाइल्डर मेमोरियल चर्च, ख्राइस्ट चर्च, सेवन्थ डे चर्च, ऑल सेंट्स चर्च, होली इव्हांजलिस्ट चर्च, ब्रह्मपुरी विक्रमनगर ख्रिस्ती समाज चर्चसह सर्वच लहान मोठ्या चर्चमधून नाताळ निमित्त आज ख्रिस्त जन्माचा सोहळा आणि प्रार्थना केल्या जाणार आहेत. कॅन्डल लाईट सर्व्हिसचेही आयोजन केले आहे. याशिवाय इतरत्रही प्रार्थना सभा होत असतात. जिल्ह्यात ख्रिस्ती बांधवाची संख्या मोठी आहे. मराठा आरक्षणाला तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या पुढाकाराने दुबईत शनिवारी मराठा समाजातील रहिवाशांनी 1 दिवसाचे धरणे आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून दुबईतील जबील पार्क येथे परवानगी घेऊन शनिवारी सकाळी 10 वाजता छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या पुढाकाराने धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये दुबईतील मराठा बांधवही सहभागी झाले होते. कोल्हापुरातील राजीव लिंगरज वैयक्तिक कामासाठी दुबईत आहेत. त्यांनी प्रथम जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून या आंदोलनाची कल्पना त्यांना दिली.
त्यानंतर दुबईतील मराठा बांधवांनी हे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, मराठा आरक्षणाचे टी-शर्ट, भगवा झेंडा आणि फलक घेऊन हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दुबई येथील रघुनाथ सळगे, अभिजित देशमुख, संदीप कड, अमोल डुबे पाटील, विक्रम भोसले, श्रेयस पाटील, मुकुंद पाटील, अनिल थोपटे पाटील, दीपाली डाके सहभागी झाले होते. येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपाला विजयाचा आत्मविश्वास नाही. त्यामुळेच ते राष्ट्रवादी शिवसेना पक्षात फोडाफोडी करत आहेत. मात्र त्यांनी कितीही फोडाफोडीचं राजकारण केले तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल असा विश्वास माजी मंत्री, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला. काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त 28 डिसेंबरला नागपूर येथे महारॅलीचे आयोजन केले असून यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 3000 कार्यकर्ते जाणार आहेत. त्याच्या तयारीसाठी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 3 राज्यातील निवडणुकीतील यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे का, या प्रश्नावरती आमदार पाटील यांनी आत्मविश्वास वाढला असेल तर मग राष्ट्रवादी शिवसेना पक्ष फोडायची गरज का भासते असा सवाल केला. यांच्याकडे बहुमत असतानाही फोडाफोडी केली, याचा अर्थ येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना विजयाचा विश्वास नसल्याने ते फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींची मासिक पेन्शन पोस्टल बँकेद्वारे घरपोच करण्याचा निर्णय विशेष सहाय्य विभागाने घेतला असून लवकरच याची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. निरीक्षण गृहात राहणाऱ्या 18 वर्षावरील मुलींना लग्न होईपर्यंत तसेच आई वडील नसणाऱ्या अनाथ मुलांना मासिक 2000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णयही शासन घेणार आहे असे मुश्रीफ यांनी सांगितले. कागल तालुक्यातील या योजनेत नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वाटप तसेच केडीसीसी बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थींना कर्ज मंजुरी पत्र वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, तहसीलदार जितेंद्र इंगळे, नायब तहसीलदार सूर्यवंशी, काकासाहेब सावडकर, ज्योती मुसळे, मोरे, राजू माने आदी मान्यवर उपस्थित होते. तर या होत्या आजच्या टॉप 9 न्यूज. पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज.